हॅलो एव्हरीवन. DLS एज्युकेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपले या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. तर आपण SSC स्टँडर्डमधील सेकंड चॅप्टर सुरू केलेला आहे बघा. त्या चॅप्टरचं नाव आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तर 1 बाय 1 पॉईंट आपण त्या चॅप्टरमधील कमी पॉईंट शिकत आलेलो आहे बघा. म्हणजे पॉईंट कमी करत आलो आहे. अगदी आपण चॅप्टरच्या टेलला आलेलो आहे. अगदी या चॅप्टरचा शेवटच होतो आहे बघा. तर त्या शेवट होत असताना आपल्याला पिरियडिक ट्रेड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल हा पॉईंट्स परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे बघा. हा पॉईंट्स परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काही ट्रेंड्स पडले बघा. ट्रेंड्स पडले ते आपण या पॉईंटच्या माध्यमातून अभ्यास करून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया त्याची. तर आता आपल्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला माहीत असेल वेन द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स इन अ पिरियड ऑर ग्रुप्स द मॉडर्न पिरियडिक टेबल आर कंपेअर्ड सर्टन रेग्युलरिटी ऑब्झर्वड इन देज व्हॅरिएशन्स इज कॉल्ड पिरियडिक ट्रेड्स. आता पिरियडिक ट्रेड्स थोडक्यात मराठीमध्ये ट्रेंड्सला काय म्हणतात? कल. थोडक्यात कल झुकलेला. कुठं कल आहे ह्याचा एलिमेंटचा? तर ह्याच्यामध्ये बघा डेफिनेशन आपल्याला जर सांगायची झाली तर आपल्याला कशी सांगता येते? पिरियडिक ट्रेडची डेफिनेशन काय सांगता येते? प्रॉपर्टी आहेत इलिमेंटच्या, गुणधर्म, इलिमेंटचे गुणधर्म. आता इलिमेंटचे गुणधर्म त्यांनी काय केले? कंपेअर केले बघा. त्यांनी इलिमेंटचे गुणधर्म कंपेअर केले. एलिमेंटचे गुणधर्म कंपेअर करत असताना पिरियड्समधले आणि ग्रुपमधले कुठलेही एलिमेंट घेतला, पिरियडमधला एक एलिमेंट घेतला किंवा ग्रुपमधला एलिमेंट घेतले, ह्याचे एलिमेंट्स कंपेअर्ड केले आणि कंपेअर्ड केल्यानंतर त्यांना काय झालं? ऑब्झर्वेशन केलं. कंपेअर करून त्यांनी ऑब्झर्वेशन केलं आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्यांना काय आढळलं की पिरियडमधले जे एलिमेंट्स आहेत आणि ग्रुपमधले जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना व्हॅरिएशन आढळलं बघा. व्हॅरिएशन त्या ठिकाणी वेगळेपणा काहीतरी त्यांना दिसून आला. त्यालाच त्यांनी काय म्हटलं? मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पिरियडिक ट्रेंड्स असं त्यांनी त्याला म्हटलं बघा. आता ह्या स्टँडर्डमध्ये आपल्याला 10th स्टँडर्डमध्ये वी गोईंग टू कन्सिडर पिरियडिक ट्रेड्स ओनली 3 प्रॉपर्टी. आता आपल्याला पिरियडिक ट्रेंडचा अभ्यास करायचा आहे, परंतु पिरियडिक ट्रेंडचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याच्या 3 प्रॉपर्टी त्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत बघा. 3 प्रॉपर्टी कोणकोणत्या आहेत? पहिली आहे व्हॅलन्सी. व्हॅलन्सीच्या माध्यमातून पिरियडिक ट्रेंड्स काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. दुसरं आहे ॲटॉमिक साईज आणि तिसरं आहे बघा मेटल अँड नॉन मेटल्स. आता ह्या 3 प्रॉपर्टी आपल्याला अभ्यासत असताना सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी बघा व्हॅलन्सी. ही व्हॅलन्सी प्रॉपर्टी आपल्याला प्रिवियस जे आपलं 9th स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये आपण व्हॅलन्सी म्हणजे काय, एखाद्या एलिमेंटची व्हॅलन्सी म्हणजे काय हे आपण अभ्यासलो आहे बघा. थोडंसं रिकॉल करा. ॲटॉमिक साईज, आता आपण ह्याच्यामध्ये ॲटॉमिक साईज काय असणार आपल्या एलिमेंटची ही देखील अभ्यासणार आहे. मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी देखील अभ्यासणार आहोत. चला पाहू नेक्स्ट स्लाईड. त्याच्यामध्ये आपल्याला अंडरस्टँड होऊन जाईल. आता बघा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 3 प्रॉपर्टी ऑब्झर्व करायच्या आहेत. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे बघा व्हॅलन्सी. आता व्हॅलन्सी कशाला म्हणता येते आपल्याला? व्हॅलन्सी म्हणजे काय? तर व्हॅलन्सी म्हणजे काय बघा, मी मागशी बोललो प्रिवियस स्टँडर्डमध्ये त्या ठिकाणी व्हॅलन्सी म्हणजे इलेक्ट्रॉन्स डिटरमाइंड बाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट सेल्स ऑफ ॲटम दॅट इज द व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. आता जे आपले इलेक्ट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉनच्या आउटरमोस्ट सेलला आपला समजा XYZ इलेक्ट्रॉन आहे, त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये म्हणजे आउटरमोस्ट सेल म्हणजे कुठली सेल या ठिकाणी? आउटरमोस्ट सेल म्हणजे ह्याच्यामध्ये 4th लेवल सेल. लक्षात येते तुमच्या? 4th लेवल सेल म्हणजे आउटरमोस्ट सेल म्हणजे लास्टची N सेल. KLM प्रिवियस लेक्चरमध्ये सांगितले के सेल, L सेल, M सेल आणि L सेल म्हणजे काय त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात. आता N सेल ही सगळ्यात आउटरमोस्ट सेल आणि त्या आउटरमोस्ट सेलला काय त्यांनी 4th लेवल सेल आपण त्याला संबोधतो बघा. त्या 4th लेवल सेलमध्ये काय म्हटलेलं आहे ह्याच्यामध्ये बघा. 4th लेवल सेलमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? डिटरमाइंड बाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटरमोस्ट सेल. जेवढे इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आउटरमोस्ट सेलमध्ये प्रेझेंट असणार आहेत त्याला त्यांनी काय म्हटलं आहे? valence of electron. Number of electron present in the outermost cell
दॅट इज कॉल्ड ॲज द व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात आलं? अगदी छोटासा पॉईंट आहे बघा, व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. आता नेक्स्ट पॉईंट आपण अभ्यासणार आहोत, तो पॉईंट आहे आपला ॲटॉमिक साईज. आता ॲटॉमिक साईज हा पॉईंट्स परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे बघा. मेजर प्रश्न ह्याच्यावरती विचारण्यात आलेले आहेत. प्रिव्हियसच्या तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आणि ॲटॉमिक साईज हे पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत बघा. पिरियडिक ट्रेंड्समधले इन मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये हे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. आता आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये काय शिकलो, 9th स्टँडर्डमध्ये काय शिकलो की बाबा कुठलाही आपल्याला एखादा काय घ्यायचा, आपण मॅटर घेतला. मॅटरच्या किती या ठिकाणी आपल्याला मॅटरच्या किती प्रॉपर्टी सांगता येतात, काय सांगता येतात. यू हॅव सीन द प्रिव्हियस स्टँडर्ड द साईज अँड व्हॅल्यूम इट्स अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर. आता ही जी साईज बघतो, ॲटॉमिक साईज, आपल्या पॉईंटचं नाव काय आहे, ॲटॉमिक साईज. ही साईज जी आहे ती प्रॉपर्टी आहे. कोणाची प्रॉपर्टी आहे, मॅटरची. मॅटरच्या 3 अवस्था, सॉलिड, लिक्विड, गॅस, हे तर आपल्याला माहीतच आहे, प्रिव्हियस स्टँडर्डला आपण शिकलेलोच आहे. जी साईज आहे ती साईज आहे मॅटरची प्रॉपर्टी आहे. द साईज ऑफ ॲटम इज इंडिकेटेड बाय रेडियस. आणि ही जी साईज आहे ती साईज काय करते बघा, ॲटमची त्या ठिकाणी रेडियस दाखवते. लक्षात येते तुमच्या? आता ही जी आपल्या पुढे डायग्रॅम दिसते बघा, मी थोडंसं झूम करतो. ह्या डायग्रॅममध्ये आपल्याला काय शो झालेलं आहे, ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय. ॲटॉमिक रेडियस म्हणजे द डिस्टन्स बिटवीन, कुठनं डिस्टन्स, ॲटॉमिक रेडियस द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ ॲटम. हा आहे न्यूक्लियस, बरोबर. हा आहे न्यूक्लियस ऑफ ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट सेल. इट्स आउटरमोस्ट सेल ही आहे आपली KLMN. ही आहे आपली एन सेल, आउटरमोस्ट सेल. ह्याला म्हटलं जातं बघा ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट सेल. लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या? डिस्टन्स, कुठनं डिस्टन्स, न्यूक्लियसपासनं डिस्टन्स मेजर करतो आपण, ते कुठंपर्यंत, आउटरमोस्ट सेलपर्यंत. दॅट इज कॉल्ड द ॲटॉमिक रेडियस. तर बघा आता 1 by 1 आपण अंडरस्टँडिंग करून घेऊ. ॲटॉमिक रेडियस काय प्रॉपर्टी सांगते बघा. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन युनिट. आता बरोबर आहे, ॲटॉमिक रेडियस आपण मेजर केली, परंतु आपण आतापर्यंत शिकत आलो आहे बघा, कुठलंही आपण मोजल्यानंतर त्याला युनिट देतो. तर ॲटॉमिक रेडियसचं युनिट काय आहे, ॲटॉमिक रेडियसचं युनिट आहे बघा पिकोमीटर. काय म्हटलं जातं त्याला, पिकोमीटर. पिकोमीटर हे ॲटॉमिक रेडियसचं त्या ठिकाणी युनिट सांगितलं जातं, पिकोमीटर. आणि हे पिकोमीटर काय आहे, विच इज स्मॉलर दॅन नॅनोमीटर. 1 पिकोमीटर इज इक्वल टू किती आहे, 1 पिकोमीटर 10⁻⁻12 मीटर. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. लक्षात येते तुमच्या? एवढं ते लहान आहे, नॅनोमीटरपेक्षाही लहान आहे. बरोबर, लक्षात घ्या किती स्मॉल आहे हे, अतिशय. नॅनोमीटर हे आपण मेजर करतो, नॅनोमीटर किंवा काय सगळ्यात लहान युनिट आहे, पण त्याच्यापेक्षाही लहान काय आहे, पिकोमीटर आहे बघा, सगळ्यात स्मॉल युनिट. आणि 1 पिकोमीटर किती आहे, 10⁻⁻12 मीटर. त्याच्यापेक्षाही तिचं फ्रॅक्शन करण्यात आलेलं आहे बघा. म्हणजे आता ह्याच्यामध्ये बघा आपण पिरियडिक टेबलमध्ये आपण विथ द हेल्प ऑफ पिरियडिक टेबल आपण काय करतो आहे, हा कन्सेप्ट ॲटॉमिक साईज हा अंडरस्टँड करून घेतो. आता पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला पिरियडचा या ठिकाणी मदत घ्यायची आहे. जे आपल्या पिरियडिक टेबलमधले पिरियड्स आहेत त्या पिरियडच्या मदतीनं आपल्याला हा पॉईंट अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यासाठी एक एक्झाम्पल मी घेतलेलं आहे बघा. पहिलं एक्झाम्पल आहे ऑक्सिजनचं आणि दुसरं एक्झाम्पल आहे लिथियमचं. ऑक्सिजनचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि हा लिथियमचा ॲटम आहे बघा. ऑक्सिजन ॲटमचं एक्झाम्पल का घेतलं, तर ऑक्सिजन ॲटम ॲटॉमिक रेडियस आहे. ऑक्सिजन जो एलिमेंट्स आहे पिरियडिक टेबलमधला, त्या ऑक्सिजन एलिमेंटची ॲटॉमिक रेडियस आहे ती किती आहे, 66 पिकोमीटर. सगळ्यात कमी 66 पिकोमीटर. आणि आपला जो लिथियम आहे लिथियम ॲटम आहे, लिथियम ॲटमची आपल्याला त्या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस किती सांगता येते, 152 पिकोमीटर.
म्हणजे लक्षात आलं असेल बघा आपल्याला, आता मी प्रिव्हियस लेक्चरला पण सांगितलं होतं बघा तुम्हाला, आपल्याला ऑक्सिजनचं स्थान कुठं आहे, आपल्या ऑक्सिजनचं स्थान आपल्याला ऑक्सिजन पिरियोडिक टेबलमध्ये कुठं आढळतो, प्रामुख्याने ऑक्सिजन आपल्याला पी ब्लॉकमध्ये आढळतो बघा. आपल्या पिरियोडिक टेबलचे 4 ब्लॉक्स पडलेले आहेत, एस पी डी एफ. आता आपल्याला तो आपला ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन पी ब्लॉकमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो बघा. पी ब्लॉक म्हणजे त्याचं स्थान आहे ऑक्सिजनचं. आणि लिथियमचं स्थान कुठं आहे, कुठं आहे लिथियमचं स्थान आहे बघा आपल्याला एस ब्लॉकमध्ये. एस ब्लॉकमध्ये आपल्याला लिथियमचं स्थान त्या ठिकाणी आहे. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल या ठिकाणी, तर तुमच्या लगेच लक्षात येईल. काय लक्षात येईल की बाबा आपण ज्यावेळेस लेफ्ट टू राईट जातोय, कुठं लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट पिरियोडिक टेबलमध्ये ज्यावेळेस लेफ्ट टू राईट जातोय त्यावेळेस जी आपली ॲटॉमिक रेडियस आहे ती डिक्रीज होते. काय होते, डिक्रीजिंग. ॲटॉमिक रेडियस ही डिक्रीजिंग होत जाते. आता आपल्याला आपल्या बुकमध्ये पण सांगितलेलं बघा, यू विल फाइंड द ॲटॉमिक रेडियस गोज डिक्रीजिंग वाईल गोईंग फ्रॉम द लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड्स. द रिझन, आता याच्यामध्ये आता मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट जातो आहे पिरियोडिक टेबलमध्ये त्यावेळेस ॲटॉमिक साईज ही डिक्रीज होत जाते. तर का असं होतं, ह्याच्यामध्ये काहीतरी पर्टिक्युलर रिझन असेल ना, असं प्रामुख्याने असं होणारच नाही. तुम्ही ज्यावेळेस लेफ्ट टू राईट जाताय त्यावेळेस ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत जाते. यासाठी एक पर्टिक्युलर रिझन आहे. तर ते काय रिझन आहे ते आपण समजून घेणार आहोत बघा. ऑक्सिजन, मी मगाशी बोलल्याप्रमाणे ऑक्सिजनचे स्थान आपल्याला कुठं सांगता येते, ऑक्सिजन आहे आपला, कुठं आहे ऑक्सिजन, ऑक्सिजन आहे आपला 4 ब्लॉकमधील पी ब्लॉकमध्ये. आणि एस ब्लॉकमध्ये कोण आहे, लिथियम आहे. आता लेफ्ट टू राईट चाललो आहे आपण, लेफ्ट टू राईट चाललो आहे म्हणजे एस ब्लॉककडून पी ब्लॉककडे चाललो आहे. एस ब्लॉककडून पी ब्लॉककडे जात असताना काय सांगितलं, ह्याने डिक्रीज होते, ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते. म्हणजेच ऑब्वियसली काय असणार, एस ब्लॉकमधले जेवढे एलिमेंट्स आहेत त्या सगळ्या एलिमेंटची ॲटॉमिक रेडियस ही हाय असणार. सगळ्यात जास्त त्या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस तुम्हाला पाहायला मिळणार ॲज कम्पेअर टू पी ब्लॉक. पी ब्लॉकमधले जेवढे एलिमेंट्स आहेत त्यांची ॲटॉमिक रेडियस ही कमी असणार. आता ऑक्सिजनचं आपण बघू बघा. ऑक्सिजनची ॲटॉमिक रेडियस किती आहे आपण बोललो, 66. किती आहे, 66 पिकोमीटर्स. जर आपण ऑक्सिजनचं डिस्टन्स मेजर केलं, हा आहे आपला न्यूक्लियसपासून जर डिस्टन्स मेजर केलं आपल्याला आउटर मोस्ट सेलला, तर ते 66 पिकोमीटर एवढं आपल्याला पाहायला मिळतं आहे बघा. तसंच आपण आहे लिथियमचं जर डिस्टन्स आपण मेजर केलं तर ते आपल्याला 152 पिकोमीटर एवढं पाहायला मिळतं आहे. तर ते का, तर ते ह्याच्यासाठी बघा, ज्यावेळेस आता आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये आपण बघतोय बघा, पिरियोडिक टेबलमध्ये काय करतोय, वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड द ॲटॉमिक नंबर इन्क्रीज. आता माहीत आहे आपल्याला ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट जातोय पिरियोडिक टेबलमध्ये 1 बाय 1 ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी इन्क्रीज होत जातोय. आता लिथियमचंच एक एक्झाम्पल घेऊ. लिथियमचा या ठिकाणी ॲटॉमिक नंबर आपल्याला किती सांगता येतोय, 3. किती आहे, लिथियमचा ॲटॉमिक नंबर या ठिकाणी 3 आहे. आता ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आपल्याला किती सांगता येतोय बघा, ॲटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन इज ऑल्सो 8. बरोबर आहे, 3 ॲटॉमिक नंबर आणि लिथियमचा आणि ऑक्सिजनचा 8 ॲटॉमिक नंबर. आता 8 ॲटॉमिक नंबर असल्यानंतर आपल्याला त्याचे इलेक्ट्रॉन कसे दाखवणार आपण, सेलवरती त्याच्या के सेलला किती इलेक्ट्रॉन येतात, 2 सेलला, आणि राहिलेले जे आपले 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन आहेत ते कुठं आहेत, एल सेलला. लक्षात आलं तुमच्या. तर बघा याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉन हे सेलमध्ये इंडिकेट करत असतो त्यावेळेस आपल्याला इंडिकेट करत असताना लिथियमचं एक एक्झाम्पल त्यांनी सांगितलं. आता हे झालं ऑक्सिजनचं. लिथियमचं त्यांनी काय सांगितलेलं आहे, लिथियममध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, प्रामुख्याने त्याचं ॲटॉमिक नंबर आहे 3 आणि त्याचे इलेक्ट्रॉन आहेत 3. बरोबर, ॲटॉमिक नंबर त्याचे इलेक्ट्रॉन आपण कसे केलेत बघा, 1 2 3 असे त्या ठिकाणी इंडिकेट केले. 2 कुठं आहेत, के सेलला, आणि 1 इलेक्ट्रॉन आहे तो आपला त्या ठिकाणी एल सेलला आहे. मग तुम्ही एक ऑब्झर्व करा बघा, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन आपले इलेक्ट्रॉन हे
न्यूक्लियस जो आहे आपला न्यूक्लियस, ज्यावेळेस ॲटॉमिक नंबर वाढत जातो त्यावेळेस ऑब्वियसली काय होतात, पॉझिटिव्ह चार्ज देखील वाढत जाणार बघा. काय होणार, सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, ज्यावेळेस न्यूक्लियस म्हणजे ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जातो बाय 1नी, पॉझिटिव्ह चार्ज देखील काय होतात, न्यूक्लियसवरती जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत ते देखील पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत जातात बघा. इन्क्रीज होत जातात, म्हणजेच त्याची साईज त्या ठिकाणी वाढत जाते. आता बुकमध्ये पण आपल्याला काय सांगितलं झालेलं आहे, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. ॲटॉमिक नंबर ज्यावेळेस इन अ पिरियड्स the atomic number increases by 1, meaning the positive charge on nucleus increases by 1 at a time. However, additional electron get added to some outermost cell. Due to increase the nuclear charge, electrons are pulled toward to nucleus. आता बघा ऑब्वियसली काय होणार आहे, ज्यावेळेस बघा ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाढणार म्हणजे न्यूक्लियसची साईज कशी होणार, न्यूक्लियसची साईज मोठी होणार बघा. न्यूक्लियसची साईज मोठी झाली का इलेक्ट्रॉन काय करणार, न्यूक्लियसची पॉवर वाढली, न्यूक्लियसची पॉवर वाढली का इलेक्ट्रॉनला कुठं काय करणार, अट्रॅक्ट करणार, स्वतःकडे ओढून घेणार. तसं लिथियममध्ये नाही बघा. लिथियममध्ये काय आहेत, इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी कमी आहेत आणि इलेक्ट्रॉन कमी असल्यामुळं जो आपला न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसची पॉवर पण त्या ठिकाणी कमीच आहे, मग एवढं अट्रॅक्शन राहणार नाही. जे आपले इलेक्ट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉनला तो स्वतःकडे या ठिकाणी ओढून घेणार नाही, कारण पॉझिटिव्ह चार्ज कमी आहे, पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसवरती कमी आहेत ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन. ऑक्सिजनला तसं नाही बघा. ऑक्सिजनला काय आहेत, पॉझिटिव्ह चार्ज त्या ठिकाणी ऑक्सिजनकडे भरपूर आहेत, कारण ज्यावेळेस आपला एकनी ॲटॉमिक नंबर वाढतोय त्यावेळेस पॉझिटिव्ह चार्ज देखील वाढला जातोय बघा. मग त्याच्यामुळं काय होतंय, जास्त पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळं जेवढे जास्त पॉझिटिव्ह चार्ज आहेत, जेवढे जास्त या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहेत तेवढं त्या ठिकाणी अट्रॅक्शन वाढत जातं आहे. कुणाचं अट्रॅक्शन वाढतं आहे, जे आपले इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करण्याची या ठिकाणी पॉवर वाढली जाते बघा. तसं लिथियमचं नाही, कमी पॉझिटिव्ह चार्ज, त्यामुळे त्याचं अट्रॅक्शन इलेक्ट्रॉनला ओढून घेण्याचं एवढं नाही बघा ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन. म्हणून काय होते बघा, साईज आहे जी आपली साईज आहे कुणाची, आपल्या इलेक्ट्रॉनची, ती साईज काय न्यूक्लियसची साईज काय त्या ठिकाणी वाढत चालली आहे बघा. न्यूक्लियसची साईज, न्यूक्लियस टू ग्रेटर एक्सटेंड टुवर्ड द साईज ऑफ ॲटम डिक्रीजेस. मग त्याच्यामुळं काय होते, आपला ऑक्सिजन ॲटम असेल, ज्यावेळेस न्यूक्लियसची साईज वाढते त्यावेळेस ऑब्वियसली काय होणार, ऑक्सिजन जो आपला ॲटम आहे तो काय होणार, आत ओढला जाणार. आत ओढल्यामुळं काय होतं आहे, त्याची साईज त्या ठिकाणी लहान होत जाते. लिथियमचं तसं नाही. लिथियमला कमी पॉझिटिव्ह चार्ज आहेत, त्याच्यामुळे एवढं अट्रॅक्शन नाही, त्याच्यामुळे त्याची साईज त्या ठिकाणी इन्क्रीजिंग आहे बघा, साईज त्याची मोठी आहे. लक्षात आलं तुमच्या हा पॉईंट्स. आता ह्याच्यामध्ये बघा पुढं आपल्याला काय सांगितलं आहे, ड्यू टू इन्क्रीज्ड न्यूक्लिअर चार्ज. आता मग असे सांगितलं, ज्यावेळेस न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतोय त्यावेळेस इलेक्ट्रॉन काय होतोय, पुल टुवर्ड द न्यूक्लियस. ज्यावेळेस पॉझिटिव्ह चार्ज वाढतो त्यावेळेस जो आपला इलेक्ट्रॉन आहे तो पुल केला जातो, पुल टुवर्ड्स न्यूक्लियस, एक्सटेंड बाय देअर बाय साईज ऑफ ॲटम डिक्रीजेस. हे एक्झाम्पल आहे. पहिलं आहे हायड्रोजनचं. हायड्रोजनमध्ये काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज किती आहे, एकच पॉझिटिव्ह चार्ज आहे बघा, एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग एक पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळं इलेक्ट्रॉन जो आहे, इलेक्ट्रॉनला ओढून घेण्याची ताकद एवढी नसणार आहे. दुसरं आहे कार्बनचं. कार्बनमध्ये किती आहेत, के सेलमध्ये 1 2 आणि बाहेरच्या व्हॅलन्स सेलमध्ये 1 2 3 4. मग बघा ह्याच्यामध्ये बघा ॲज कम्पेअर टू ऑक्सिजनला कम्पेअर केल्यानंतर आता कंपॅरिझन करायचं. हायड्रोजनचं कंपॅरिझन आपण कोणाबरोबर केलं, कार्बनबरोबर केलं. कार्बनचं कंपॅरिझन कुठं करणार आपण, ऑक्सिजनबरोबर करणार बघा. ऑक्सिजनबरोबर कंपेअर केले असता इलेक्ट्रॉन एवढे व्हॅलन्स सेलमध्ये इलेक्ट्रॉन नाहीत, कमी आहेत ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन, त्याच्यामुळं त्याची साईज ही मोठी राहणार कोणापेक्षा, ऑक्सिजन ॲटमपेक्षा. तर ऑक्सिजन ॲटमचं कंपॅरिझन आपण करू शकत नाही, कारण ऑक्सिजन ॲटमचीच सगळ्यात लहान ॲटॉमिक रेडियस आहे बघा. नायट्रोजनची रेडियस किती आहे, 74 पिकोमीटर. एक एक्झाम्पल नायट्रोजनचं घेतलेलं आहे, 74 74 पिकोमीटर आपल्याला नायट्रोजनची ॲटमची
ॲटॉमिक रेडियस त्या ठिकाणी सांगता येते आणि ऑक्सिजनची किती सांगता येते 66 पिकोमीटर त्या ठिकाणी सांगता येते. कार्बनची किती आहे 77 पिकोमीटर. हे कंपॅरिझन कोणाबरोबर कसं होऊ शकतं आता कार्बन ॲटमचं कंपॅरिझन ऑक्सिजन ॲटम बरोबर करणार आणि नायट्रोजनचं कंपॅरिझन देखील आपण कोणाबरोबर करणार ऑक्सिजन बरोबर करणार, कारण ऑक्सिजनची जी आपली ॲटॉमिक रेडियस आहे ती ॲटॉमिक रेडियस सगळ्यात कमी आहे. म्हणून लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या की आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये ज्यावेळेस तुम्ही लेफ्टकडून राईटकडे जात असता त्यावेळेस काय होत असतं बघा, ॲटॉमिक रेडियस ही कमी होत जाते. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो बाय 1नी आणि पॉझिटिव्ह चार्ज हा न्यूक्लियसवरती पण इन्क्रीज होतो बाय 1 युनिटने आणि त्यावेळेस काय होतं, जे आपली ॲटॉमिक साईज आहे ती ॲटॉमिक साईज डिक्रीज होत जाते, कमी होत जाते. लक्षात आलं सगळ्यांच्या? मी आशा करतो की हा पॉईंट्स तुम्हाला समजला असेल आणि आपण नेक्स्ट लेक्चरला त्या ठिकाणी जो पुढचा आपला पॉईंट आहे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हा नेक्स्ट लेक्चरला अंडरस्टँड करून घेणार आहोत. बघा, DLS एज्युकेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आल्याबद्दल आणि हे लेक्चर अंडरस्टँड करून घेतल्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपली बॅच सुरू झालेली आहे. बघा, आपल्याकडे ॲडमिशनची कॅपॅसिटी ही अगदी थोडकीच आहे, अगदी फुलफिल होत आलेत ॲडमिशन. आपण ॲडमिशन घेऊ शकता आणि इथने सगळे पुढचे लेक्चर ते आपण आपल्या आपलं जे ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवरती त्याच्यामध्येच इथून पुढचे सगळे लेक्चर आपण देणार आहोत. बघा, हे आपले डेमो लेक्चर आहेत. डेमो लेक्चर हे आपले फक्त काही ठराविक कालावधीपर्यंत असणार आहेत. बघा, त्याच्यानंतर डेमो लेक्चर अवेलेबल होणार नाही. सगळे लेक्चर आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये DLS एज्युकेशन बाय सचिन सर हे ॲप्लिकेशन आहे यूट्यूबवर प्ले स्टोअरवरती, त्या ॲप्लिकेशनमध्येच पाहायला मिळतील. बघा, तर आशा करतो की हे पॉईंट आपल्याला पिरियोडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबलमधले समजले असतील, व्हॅलन्स आणि ॲटॉमिक साईज. तर नेक्स्ट जो आपला पॉईंट आहे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी तो आपण नेक्स्ट लेक्चरला अंडरस्टँड करून घेणार आहोत. धन्यवाद.